ते जागे होतील अपेक्षेने तुम्ही राहिलात का? कायदा सुव्यवस्था रसातळाला नेणारी लोक आहेत ती. आमदारांनी बंदूक गोळे झाडल्या, काय केलं? तंगड्या तोडा आणि माझ्याकडे टेबल जामीन देतो, काय केलं? त्यामुळेच हा सगळ्यांना आधार वाटायला लागला. आपण काही करा, आमचं सरकार आहे आम्हाला वाचवायला. कालचा संतापजनक प्रकार या देशातील खरं तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब इतकं संवेदनाशील नेतृत्व या राज्याला लाभलेलं आहे की त्यांनी त्याची दखल इतकी तातडीनं घेतली आणि त्याच्या प्रतिक्रिया दिल्या. आजचं आंदोलन ही प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहे. त्याला राजकारणाचा रंग देऊ नका. जनाची नाही मनाची जरा कुठे लाज शिल्लक असेल तर महाराष्ट्र कलंकित होतोय. ज्या महाराष्ट्राला छत्रपती आदरणीय उद्धवजींनी जसं उल्लेख केला, छत्रपती शिवरायांनी सुभेदाराच्या सुनेला खडा नारळाची ओटी घेऊन पाठवलेला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या महाराष्ट्रामध्ये रोज आज मानकुरला परत मिळालंय बघा. लाज वाटते का हो तुम्हाला? जरा तरी कायदा सुव्यवस्था राहिली काय? जरा तरी कायदा सुव्यवस्था आहे का? आणि म्हणून आज त्याची प्रतिक्रिया दिली. कोर्टाचं तर वागणं इतकं भयानक आहे की विचारू नका. आणि म्हणून या संदर्भात आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र पेटलाय. खरं तर महाविकास आघाडीचे नेते आज अनेक ठिकाणी बसलेले आहेत. हे चित्र आहे, हे राजकारण नाही. त्याला कृपया राजकारणाचा रंग देऊ नका. महाराष्ट्रातील जनतेनं खोटारडं सरकार, लाचार सरकार, भ्रष्टाचारी सरकार, दुराचारी सरकार, नराधामांना पाठीशी घालणारं सरकार आहे. त्याचा निषेध करणं आवश्यक आहे आपल्याला लक्षात ठेवा. 100% उच्च न्यायालयाचं पण वर्तन सकाळी वेगळं, दुपारनंतर वेगळं. कारण आमच्यावर कोण माणसं ही त्या माणसाला का नाही विचारलं? एसटीच्या वेळेस त्यांनी संबंध बंद पाडला होता महाराष्ट्र, तेव्हा नाही आलं जाग आली का कोर्टाला? कोर्टामध्ये आमच्याकडे कोणी आलं नव्हतं. शिवमोटो का नाही केला? शिवमोटो का नाही केलं? कोर्टालाही माझं जाहीरपणे विचारणं आहे, तुम्ही शिवमोटो का नाही केलं तेव्हा? आता हे सगळं गोष्टी ज्या घडत आहेत ते इतक्या भयानक आहेत की विचारू नका. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की या संदर्भात जे उद्धवजींनी केले ते पाहिलं आपण असं